श्रीमती श्रद्धा निलेश वैद्य. माझ्या गोष्टीचे नाव आहे लोभी मुंगळा. एक मुंगळा होता, त्याला गुळाच्या पोळ्या खायची इच्छा झाली. तो आईला म्हणाला, ए आई, यात गुळाच्या पोळ्या कर ना ग. आई म्हणाली, एवढंच ना, आपण गुळ संपलाय. गुळाचा डब्बा बघ कधी खामी झालाय. आई म्हणाली, हे काय गाई, 1 किलो गुळाच्या पोळ्या तर मीच खाईन. मी तुला चांगला 3 किलो गुळ आणून देतो, म्हणजे भरपूर पोळ्या करून गुळ शिल्लक नाही. आई म्हणाली, अति हाव धरू नकोस, जमेल तेवढाच गुळ आण. तो थोड्याच वेळात मोठा गुळाचा खडा घेऊन आला. त्याचे आई म्हणाली, अरे बाप रे, केवढा मोठा हा गुळाचा खडा. हाव धरू नकोस. तो पुन्हा गुळ आणण्यासाठी गुळाच्या ढेपेजवळ गेला. मोठा गुळाचा खडा मिळावा म्हणून त्याने जोरात ढेपेच्या आतमध्ये सोंड घातली. त्याचे शेवटी होणार काय, त्याचे सोंड व पाय ढेपेत अडकले. त्याने आपल्याला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो दाडकन खाली कोसळला. तो कसा बसा आईजवळ घरी आला. आईने त्याला औषध पाणी केले आणि म्हटली, बघितलं, झावरे पाण्यात गेलास आणि दुखापत करून आलास. ही आता गुळपोळी खा व शांत झोप. त्याला आपली चूक समजली. त्याने अशी शपथच घेतली की पुन्हा असा हवरेपणा करणार नाही, अशी त्याने शपथच घेतली. माझ्या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की अति लोभ करू नये. धन्यवाद.